आणखी एक मोठी अपडेट आपण बघूया, ती म्हणजे भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न नाशिकसह महाराष्ट्राला लुटतोय असं सामनात म्हटलेलं आहे। 27 ते 28 कोटी मंत्र्यांच्या जावयांना कमिशन म्हणून मिळालेले आहेत असा उल्लेख सामनामध्ये केलेला आहे। जामनेर पॅटर्न म्हणत राऊतांचा सामनामधून मंत्री महाजनांवरती हा आरोप आहे। राज्यातील MIDC मध्ये प्लॉट विक्रीचे घृणास्पद व्यवहार सुरू आहे असं सामनामध्ये म्हटलंय। सामनाच्या रोखठोकमधून राऊतांचा मंत्री सामंतांवरती देखील निशाणा आता पाहायला मिळतोय। स्मार्ट सिटीचे एक टेंडर रेलटेल कंपनीने 71 कोटींना मिळवलं। तर स्टँडर्ड या कंपनीने पुण्याची कंपनी नेमिस्टरला 54 कोटींना दिलं। मेस्टरने तेच काम श्री कंबाईन या ठेकेदार कंपनीला 44 कोटींना दिलं। म्हणजे मूळ 71 कोटींचं काम आता 44 कोटींमध्ये होईल। यामधल्या व्यवहारातील 27 ते 28 कोटी संबंधित मंत्र्यांच्या जावयांना कमिशन म्हणून मिळाले। भ्रष्टाचाराचा हा जामनेर पॅटर्न नाशिकसह महाराष्ट्राची लूट करत आहे। या सर्व व्यवहारात नाशिक महापालिकेची मोठी फसवणूक होते। एकाच कामाची बिलं नाशिक महापालिका आणि स्मार्ट सिटी कडूनही उकळली जात आहेत। या सर्व कारभारांचा तपशील कागदपत्रांसह माझ्या समोर ठेवला तेव्हा मी अस्वस्थ झालो। राज्याच्या MIDCच्या प्लॉट विक्रीत भ्रष्ट मार्गाचा अतिरेक सुरू आहे। औद्योगिक वसाहतीतले प्लॉट्स मराठी उद्योजकांना डावलून नियमबाह्य पद्धतीने विकले जात आहेत। शिर्डीत एक प्लॉट मिळावा म्हणून अर्ज करणारा एक मराठी उद्योजक नियमात असतानाही डावलला गेला। MIDC मराठी माणसांना नाही हे त्यामुळे स्पष्ट झालं। तो म्हणाला की मी सर्व कागदपत्र घेऊन एक्सप्रेस टॉवरमध्ये उद्योग मंत्र्यांच्या OSDना भेटलो। त्यांनी त्यांच्या एजंटला भेट सांगितलं। एजंटने जागेच्या किमती इतकीच लाच मागितली। महाराष्ट्रात MIDC मध्ये याच पद्धतीने प्लॉट विक्रीचे घृणास्पद व्यवहार चाललेत असं उद्योजक म्हणाला।